5 चिठ्ठ्या बनवल्या जातील. आता लकी ड्रॉचा कार्यक्रम सुरू होईल. एक चिठ्ठी बाय साठी निघेल आणि लगेच पहिली सेमी आणि दुसरी सेमी फायनल इथे आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या 3 षटकांची सुरुवात मात्र इथून होते. ज्वेली संघ करतोय गोलंदाजी. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज विवेक गोलंदाजी मार्गवरती. स्ट्राइक एंडवरती भातान संघाचा एक धडाकेबाज फलंदाज प्रवीण भोईर. नॉन स्ट्राइक एंडवरती जयेश भोईर. गेम इज ऑन. पंचाचा ग्रीन सिग्नल. 3-2-1 गेम इज ऑन. पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं उडवण्याचा प्रयत्न. 1 हँडेड या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न देखील क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला. या चेंडूवरती किमान 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी ज्वेली संघाच्या या क्षेत्ररक्षकानं. सचिननं मात्र चांगली कामगिरी केली. 1 धावेनं धावांचा श्रीगणेशा जरूर झालाय. नक्कीच आपण बघतोय. आता स्ट्राइक एंडवरती आलाय डाव्या हाताचा फलंदाज जयेश भोईर. जयेश भोईर स्ट्राइक एंडवरती आलाय. आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अष्टविनायक मंडप डेकोरेटर अर्थातच तांडेल डीजे यांच्या माध्यमातून साकारण्यात आलाय. त्यांचं देखील मी नक्कीच कौतुक करेल. मान्यवरांची मांडियाळी चौफेर दिशेनं पाहायला मिळतेत. कोणी स्टँडवरनं या स्पर्धेचा आनंद घेतोय, कोणी आपण बघतोय बांधावरनं या स्पर्धेचा आनंद घेतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू विलंब कार्पेट पाहायला मिळतोय. कॉपी बुक स्टाईलने या फटक्याची निवड केली गेली. सिंगलला पुन्हा एकदा वाढ होतीये. सिंगल डबलला देखील महत्व दिलं गेलं. अब एक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं, चौके छक्के मारने पडेंगे. कारण समोर देखील तगडा संघ आहे ज्यांनी 4 षटकामध्ये 98 धावांपर्यंत मजल मारली होती. त्या संघासमोर 3 षटकामध्ये किमान 50चा आकडा मनामध्ये असावा. 50-45 या आकड्यावरती जर भातान संघ स्थिर राहिला तर या स्पर्धेमध्ये टिकून राहण्याचे चान्सेस त्यांचे बरेचसे पाहायला मिळतात. पण इथे बॅकफुट वरती जाऊन जबरदस्त टायमिंग मल्टी हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर आर पार. नो डाऊट कडक चहाचा आनंद देणारा कडक षटकार. नवे सुधागड, लोणावळा, पनवेल, कर्जत असे कोणतेच तालुके त्यांनी सोडले नाहीयेत. ज्या तालुक्यामध्ये जाऊन त्यांनी सुंदर मंडप डेकोरेटर सजवण्याचं काम केलंय. आणि या मैदानावरती आता हे सुंदर काम त्यांच्या मंडप डेकोरेटरच्या माध्यमातून सरपंच ट्रॉफीच्या माध्यमातून आपण पाहतोय. बघा एकीकडे राजा भेळ जी सावरोळीची फेमस आहे तर दुसरीकडे जामरुखची भेळ आता संपर्क साधते राजा भेळ यांच्याशी. हलक्या हाताने खेळणं पसंत केलंय. इथे चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. चांगलं क्रिकेट आता पाहायला मिळतंय. षटकारानंतर लगेच रिॲक्शन करणारा चेंडू विवेकचा पाहायला मिळाला. लागोपाठ 4था आणि 5वा चेंडू त्यांना निर्धाव फेकलायत. वर्ल्ड वॉइस सोल्युशन यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. अभय तिवारी यांना मात्र घर बसल्या ही स्पर्धा पाहायची होती पण एवढी सुंदर स्पर्धा घडली की त्यांनी थेट या मैदानावरती धाव घेतली आणि इथून आता ते जावई भेळचा आस्वाद घेऊन घरचा प्रवास करतायत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. आता पंचांकडे पागलं जाईल. सचिन दाभोळकर सर नायक नाही खलनायक हो हे सांगताना मात्र संजय दत्तची आठवण करून देणारा वाईटचा इशारा करतायत. आणि 1 या धावसंख्येने आता 9 धावा स्कोर कार्डवरती. बघा स्टेजच्या डाव्या बाजूने आवाज येतोय. संदेश पाटील यांच्यासाठी भेळ फुकट आहे. त्यांनी तिथे जाऊन संपर्क साधा. एवढी सुंदर ॲडव्हर्टायझिंग त्यांच्या माध्यमातून त्याची झाली आहे. संदेश पाटील साठी बघतो. आणखीन एक लेग साइडच्या बाहेर हा चेंडू पिचिंग करण्याचा प्रयत्न. पंचांचा इन ऍक्शन मध्ये पुन्हा वाईट चेंडूचा इशारा. या धावा खूप महत्वाच्या आहेत. इथे मात्र आता ज्वेली संघानं ओळखलं पाहिजे आधी काय केलं हे खूप महत्वाचं नाहीये. इथे काय करताय आता हे महत्वाचं आहे. इथून तुम्हाला आता निर्णायक क्षणी निर्णायक उत्तर द्यायचं असेल तर चांगली कामगिरी करावी लागणार.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लोअर फुलटॉस चेंडूवरती केलाय प्रहार, चेंडू गेलाय सीमारेषा पार, धावा मिळतील 4 4 4 4. नंतर 14 धावांची नोंद केली गेली. मी आमच्या कॅमेरामॅनला नक्कीच विनंती करेल, जे प्रेक्षक अजून या मॅचचा आनंद घेतात ना त्यांच्यावरती जरा फोकस करा. अरे आता हे दर्दी आहेत, 4 वाजलेत पहाटेचे. उद्या सुट्टीचा दिवस नाही, उद्या सोमवार आहे. सगळ्यांना कदाचित यांच्यामधनं कामाला जात असेल. बघा प्रेक्षकांना विनंती, कॅमेरा तुमच्याकडे, ज्यांना ज्यांना कामावरती जायचं त्यांनी हात वरती करा. बघा 1 2 असे बरेच जण आहेत ज्यांनी हात वरती केले, ज्यांना ही स्पर्धा पाहायची आणि या स्पर्धेची गोड आठवण या कॅमेरामध्ये जेव्हा जेव्हा ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून ते बघतील तेव्हा 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 त्यांना येत राहील. प्रेक्षकांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला जी गर्दी केली ना ती या स्पर्धेची पोचपावती आहे. नक्कीच मी तर म्हणेल प्रशांत खांडेकर यांचं हे आयोजन सफल झालंय. 7 समुद्रा पलीकडने देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा येताना आपण पाहिल्या. आजही प्रेक्षक आनंद घेतात. बघा त्यांनी हात वरती केली म्हणजे ही स्पर्धा त्यांना आवडलेली आहे. नेक्स्ट बॉलर करण धुळे गोलंदाजी मार्गवरती. करण धुळेचा हा चेंडू होता, इथे मात्र लॉंग ऑफ क्षेत्राच्या दिशेने फटक्याची निवड केली गेली. सिंगलला स्कोर कार्डवरती वाढ, सिंगलला देखील महत्त्व दिलं जात आहे आणि आता डबलमध्ये देखील कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होतोय. टोटल आता स्कोर कार्डवरती धावा लागलात त्या पहिल्या 7 चेंडूच्या समाप्तीनंतर 15. या षटकातील पहिला चेंडू झाला, त्याच्यावरती 1 धाव आली. करण धुळे मगाच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, झोएली संघाचं एक भलं मोठं नाव आहे. मगाशी आपण पाहिलं बाबू शहा सरांनी सांगितलं की या खेळाडूंना 7 समुद्रा पलीकडे जाऊन देखील चांगला खेळ केला, मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा विक्रम त्याने रचला आणि त्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी देखील करून दाखवली. आता आपल्या गावाच्या नावासाठी तो आपल्या स्वतःच्या टीममध्ये खेळतो आणि इथून गावाचं नाव देखील त्याला राखायचं आहे, स्वतःचं नाव देखील उंच ठेवायचं आणि तीच कामगिरी करताना क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तत्व वेगळ्या पद्धतीने सजवत आहे. डावा आणि उजवा कॉम्बिनेशन आहे भातान संघाकडनं. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये ही जमेची बाजू आहे. बघा प्रेक्षक किती हुशार आहेत. चेंडू मैदानामध्ये पडला पण बाहेरनं आवाज आला आउट आहे आउट आहे, पण पंच आमचे हुशार आहेत, ते आउट होणार नाही कारण त्यांचं कार्ड पंच झालंय. जोपर्यंत त्यांची ड्युटी चालू आहे तोपर्यंत ते येईन आहेत. एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने फटका सजवला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची उचल फेक करेल पण तत्पूर्वी चेंडू फरार, टांगा पलटी झालाय. आउट आहे असा आवाज यायच्या आधी आलाय चौकार. डीजे सन्मानाची अभिमानाची क्रिकेटच्या पटलावरती एक नवीन इतिहास रचण्याची संधी शोधताना सगळ्या खेळाडूंना आपण बघतोय. बघा या चेंडूवरती गोलंदाजानं किती राग काढलाय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये त्यानं झेल टिपला, फलंदाजाला पवेलनचा रस्ता दाखवला, पण इथे क्षेत्ररक्षकावरती तो नाराज आहे. त्यानं मात्र सोडलेला हा चौकार होता जिथे मात्र 4 धावा नक्की प्लस झाल्या, पण 19 या आकड्यावरती पहिला गडी बाद होतोय तो टीम भातान संघाचा आणि बाद होणारा फलंदाज प्रवीण. बॅक टू द डग आउट. नेक्स्ट बॅटर यंग टॅलेंट सागर भोईर मैदानामध्ये दाखल. 4ही संघाच्या कर्णधारांना आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. लकी ड्रॉ पहिल्या 5 टीमसाठी हा लकी ड्रॉ आहे. 2 आलेले आहेत, अजून 2 बाकी आहेत. कलोतोय संघाचा संगनायक आणि केळोली संघाच्या संगनायकाला विनंती असणारे आपण देखील या. बघा जो येणार नाही त्याला थेट खेळायला तयार ठेवू आपण. केळोलीचा आलाय
4:30ची गाडी त्याने 4 वाजताच पकडली पण तो आला. आणि इथे कलोतेचं देखील आलाय. म्हणजे सगळे आलेत आणि दोन्ही संघाचे 12 मॅन इथे आहेत म्हणजे शंकाच नसावी. तेवीस धावा स्कोर वरती लागल्यात. 23 धावांची नोंद झाली स्कोर वरती. दोन्ही संघाचे 12 मॅन इथे आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर विकेट, 5व्या चेंडूवरती 2 आणि 6व्या चेंडूवरती 2. महेंद्र गोलंदाजी मार्गवरती आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 23 धावांची नोंद झाली आहे. आता शेवटचं षटक आहे, तोडफोड मार दाडवलंय षटक आणि या षटकामध्ये आता आक्रमण करावं लागणार. स्ट्राईक एंडवरती डाव्याचा फलंदाज जयेश. जयेशनं पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या वरून चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर, आउट ऑफ द पार्क. धावा मिळतील 6. बिग हिट, बिग षटकार. षटकाराच्या जोरावरती 29 भातान संघाच्या धावा स्कोर वरती. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून अजून जोरकस फटके आले तर मॅच मध्ये ट्विस्ट वाढेल. मॅच मध्ये भातान संघ स्वतःला सिद्ध करेल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये चांगल्या पद्धतीने प्रोटेक्शन पाहायला मिळालं. सिकंदचं रूपांतर डबल मध्ये. अशा वेळी हिट, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय. बाळा साळुंके सर, सचिन दाभोळकर सर सांगतील नक्की काय घडलं आणि काय बिघडलं. OUT आउट. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट. सरपंच चषक 2025 ठोक डीजे.
इथे मात्र 10+6 जर 4 चेंडूमध्ये आला तर मॅच मध्ये नक्कीच मी तर म्हणेल भातान संघ सुस्थितीमध्ये पाहायला मिळू शकतो. पण या 10 धावा रोखण्यामध्ये गोलंदाजाला यश आलं तर कदाचित एक हाती जुएली संघ या सामन्याची दिशा आपल्या बाजूने झुकवण्याची दाट चिन्ह आहेत. पण तसं काही भातान संघ मैदानामध्ये करेल का? क्षमता आहे, ट्विस्ट आहे, क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल कधी काय बिघडेल सांगणं कठीण. पण मल्हारचं देखील मी कौतुक करेल. गेले कित्येक दिवस या स्पर्धेसाठी त्याची देखील कामगिरी बहुमूल्य राहिली आहे. खेळपट्टीचा विचार केला तर परेश पवार यांनी बरीचशी मेहनत या विकेटवरती केलेली आहे. आणि या विकेटवरती आपण बघतोय धावांचा कधी पाऊस येतोय तर कधी दुष्काळाचा 13वा महिना. आणखीन एक फलंदाज गेल्या गेल्या येतोय मैदानाच्या बाहेर. बाद होणारा फलंदाज आहे निलेश. बॅक टू द डगआउट. परेश पवार यांचं नक्कीच मी कौतुक करेल. दोन्ही दिशेनं भाषा बोलली जाते ती क्रिकेटची. उर्फ संजू, ज्यांना प्रेमाने सगळे संजा म्हणतात, आणि त्यांनी मात्र या विकेटची देखभाल केली. अर्थातच त्याचं देखील आपण करूया कौतुक. ऐकूया एक सुमधुर संगीत. धाव संख्येवरती आपण पाहतोय 3 गडी मात्र गमावले गेले. नेक्स्ट बॅटर आता मैदानामध्ये आलाय तो अलंकार. आल्या आल्या मात्र या फलंदाजानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडे संधीचं सोनं केलं. स्क्रीनच्या जवळ टिपलाय त्यानं झेल. आणि आणखीन एक फलंदाज येईल डगआउटमध्ये. आता भातान संघाच्या खेम्यामध्ये थोडीशी शांतता आहे. आणि इथे मात्र नक्कीच मला एक गाणं मात्र आठवतं. प्रवीण दुगाड्या असते तर अजून मजा आली असती. सो गया ये जहां सो गया आसमा. पहाटेची वेळ आहे. आता मात्र झोपेतनं जागा करावं लागेल डीजेला. डीजेला विनंती, पहाटेच्या भक्ती गीतानं आता खऱ्या अर्थानं करा सुरुवात. नेक्स्ट बॅटर आलाय संदेश भोईर. एक चांगला संदेश त्याला इथून येणाऱ्या चेंडूवरती द्यावा लागेल. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूमध्ये किमान 6 धावा येणं गरजेचं आहे. भातान संघाच्या अस्तित्वाची लढाई इथून सुरू झाली आहे आणि संदेशला एक चांगला संदेश मैदानामध्ये द्यावा लागेल. गोलंदाज महेंद्रनं या डावाला सावरलंय. या डावामध्ये एक चांगला आकार देण्याचं काम त्यानं केलंय. युटर्न देणारी गोलंदाजी आपण या शेवटच्या षटकामध्ये बघतोय. पण इथून नवीन ऊर्जा, नवीन संजीवनी देणारे फटके येतील का? चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर आपण बघतो यष्टरक्षकाने या चेंडूला अडवलं. इथून मात्र रनआउटची आणखीन एक विकेट. संदेश देखील येतोय मैदानाच्या बाहेर बाहेर बाहेर. OUT रनआउट डीजे. अथांग सांगरातली हा चमचमता यंग टॅलेंट सितारा. सागरने या चेंडूला मिड विकेटच्या जवळ खेळलंय. हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. नवीन संजीवनी, नवीन ऊर्जा तयार करणारा, भातान संघाचं मनोधैर्य वाढवणारा हा बिग 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 षटकार.
37 धावांची गरज. ठोक डीजे. आपण विनंती करूया लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि आमच्या बॉल बॉयला विनंती आपले बॉल चेंडू मैदानामध्ये पोहोच करा. चेंडू द्या मैदानामध्ये. मल्हारनं सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली. बॉल बॉयच्या भूमिकेमध्ये आपण त्याला पाहतोय. चेक करतायत जी जबाबदारी दिली ना ती पार पाडतायत हे बॉल बॉय. मुलीला फिरवण्यासाठी बुलेट घेणार की कार हे मात्र तुम्हाला नंतर आपण विचारूया. पण वळूया मॅच कडे. 18 चेंडू मध्ये 37 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. बराचसा आता माहोल बदलला गेला. चेंज द गेम झाली आहे. बऱ्याच चेहऱ्यावरती निराशा पडल्या होत्या पण आता प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळं हास्य आहे. 18 चेंडू मध्ये 37 धावांचे टार्गेट. सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे. करण आणि रोशन जबरदस्त खेळ त्यांचा आजच्या रात्रीमध्ये सगळ्यांनी पागलाय. पण ही मॅच त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. इथे जिंकलात तर इतिहास होईल. इथे जर हरलात तर मात्र या स्पर्धेची 364 दिवस वाट पाहावी लागणार. पण आता कोण कोणाची वाट लावणार तोडीस तोड उत्तर देताना बिग फाईट तगडी लढत मैदानामध्ये. एकीकडे भाताने पनवेल परिसरातील एक घातक संघ म्हणून ज्यांची ओळख आहे तर दुसरीकडे बदलापूर परिसरातील जुहेली संघ मैदानामध्ये खेळतोय. दोन्ही संघाकडे क्रिकेटच्या पटलावरचा बराचसा अनुभव आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये बरंचसं नाव या दोन्ही संघानं कमवलंय. पण आता सरपंच चषक 2025 जामरुकच्या या मैदानावरती क्रीडा नगरीमध्ये दोन्ही संघांचं स्वागत करताना आपण यांना शुभेच्छा देखील देऊया. इथे जिंकल्यानंतर मिळणारे ट्रॉफी हरल्यानंतर खऱ्या अर्थानं निराश पद्धतीनं मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पण कोणाच्या माध्यमातून जोडली जाईल तो विजय आणि कोणाच्या माध्यमातून जोडली जाईल ती हार हे पाहण्यासाठी थेट जाऊया. दुसऱ्या सत्राची होती सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती आलाय प्रवीण भोईर पंचांच्या उजव्या बाजूनं. स्ट्राइक एंड वरती डाव्या ताजा फलंदाज करण धुळे मागच्या मॅचचा हिरो. करण धुळेनं या चेंडूला फेकून दिले. नो लुक शॉट. सीमारेषेच्या अगदी बाहेर. आउट ऑफ द पार्क. आर पार कडक ब्रँडेड. सुंदर हा फटका होता. या फटक्यामध्ये 6 धावा बॅटला लागल्यानंतर जरूर स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. 37 धावांचं टार्गेट होतं. अकुट टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉलर. इथे मात्र नशिबाची साथ गोलंदाजाला लाभली.
खराब चेंडू पाहायला मिळाला होता, पण त्याच्यावरती एक मोठी विकेट, मोठा मासा लागलाय गळाला. ठोक डीजे, पहिला गडी बाद. महेंद्र आता मैदानामध्ये दाखल झालाय. 6 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. दुसऱ्या चेंडूवरती करण धुळे बॅक टू द पॅव्हेलियन येतोय. तो देखील स्वतःच्या या फटक्यावरती निराश आहे. चेहऱ्यावरती त्याच्या हास्य नक्की पाहायला मिळतंय, पण मनामध्ये निराशा आहे. कारण या फटक्यावरती उत्तर नक्की होतं 4 किंवा 6 धावांचं, पण इथे तो अडखळला आणि त्याचा हा फटका बॅक टू द बॉलरला अडवला. त्याच्यावरती टिपला गेला झेल. करणचा संपवला गेला खेळ. पण भातान संघाच्या इरादे आता मात्र स्पष्ट झालेत. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये धावा वाचवण्याचं काम गोलंदाज नक्कीच करेल. उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती महेंद्र. आणखीन एक फलंदाज केलाय गार, कारण की सुटलाय गार वारा. त्याच्यावरती आता करतोय गोलंदाजी सुंदरतेनं गोलंदाज प्रवीण. आता त्याचं तिसरं अस्त्र मैदानामध्ये दाखवलंय. ठोक डीजे, 6 या आकड्यावरती दुसरा गडी बाद. नेक्स्ट बॅटर विवेक मैदानामध्ये गेलाय. आता प्रेक्षकांना देखील प्रश्न पडला, 98 धावांचं भलं मोठं डोंगर रचणारा हाच तो झुएली संघ आहे, जो मैदानामध्ये 37 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवरती षटकार मारून अडचणीत येतोय. हा क्रिकेटचा खेळ आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ, तुम्हा आम्हाला वेळ लावणारा खेळ, घरच्या खुर्चीवरनं मैदानाच्या मातीवरती आणून एक वेगळा आनंद देणारा खेळ आपण बघतोय. सरपंच चषक 2025च्या माध्यमातून अजूनही बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या देखील प्रेक्षकांचं आपण करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. कोण बदलापूरवरनं या मॅचचा आनंद घेतोय, तो कोण पनवेलवरनं, खालापूर तालुक्यातील जामरुख गावच्या या मैदानावरती अर्थातच क्रीडा नगरीमध्ये त्यांचं करूया पुन्हा एकदा सरपंच ट्रॉफीच्या माध्यमातून स्वागत. एंड बदललाय गोलंदाजानं. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, हॅट्रिकची संधी आणि ते हॅट्रिक साकारली गोलंदाजानं. डीजे वाजवा तुमचं गाणं. हॅट्रिक साकारली गोलंदाजानं. गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या वाजवा. नेक्स्ट बॅटर रोहित आता स्ट्राईक एंड वरती. तो रोहित हिटमॅनची आठवण करून देणारे फटके मारेल का? काय वेगवान चेंडू हाताळलाय. गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर सावध संयमी अचूक टप्प्यावरती तिखट मारा करतोय गोलंदाज प्रवीण. प्रवीणच्या या चेंडूवरती पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर तडाखा लावण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय पुन्हा सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती आला षटकार, त्यानंतर पुन्हा 6व्या चेंडूवरती देखील पाहायला मिळाला षटकार. अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 12 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. येणारे 12 चेंडू आता विजयासाठी
25 धावांची गरज. ठोक डीजे. बारह गेंदे 25 रनों की जरूरत. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. सुरुवात सुरेख चौकारानं केली आणि या चौकाराच्या साह्याने आता स्कोर कार्ड वरती वाढ झाली आहे. टोटल धावा लागल्यात त्या. जिगरा है टाइगर 42 की छाती. अर्थातच 16 धावा स्कोर कार्ड वरती. 16 का डोला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. या प्रयत्नाची गरज होती का असा खेम्यामधनं आता प्रश्न विचारला जातोय. चौकार आलाय. सरळ बॅटनं धावा येत आहेत तर वाकडी बॅट करणं गरजेचं आहे का. जब सीधी उंगली से घी निकराओ तो टेढ़ी नहीं करनी चाहिए. पुन्हा बॅटची कडा. यावेळेस यष्टिरक्षकांना टिपलाय झेल. सुरेख साथ देतोय गोलंदाजी यष्टिरक्षक. आणखीन एक बॅटरचा संपलाय खेळ. धाव फलकावरती धावा लागल्या 16. ठोक डीजे. बॅटर कल्पेश मैदानामध्ये गेलाय. समीकरण आता बदललंय. 9 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. 4 गडी बाद झालेत. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक थांबलाय. वन बाउन्स चेंडू त्यांना अडवलाय. मिड विकेट मध्ये थ्रो देखील झालाय पण अशा वेळी आणखीन एक रनआउटची विकेट. फलंदाज बैक टू द डगआउट. जोर का झटका धीरे से लगे. पण नेक्स्ट इनिंग मध्ये आता दुसऱ्या या मॅच मध्ये त्यानंतरच्या या मॅच मध्ये आपण बघतोय 37 धावांचं आव्हान स्वीकारताना दमछाक झाली आहे ती मात्र टीम झुवेली संघाची. हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे रंग बदललेत. सरडासारखा आता खेळानं रंग बदललाय. जरी दोन्ही संघाचे टी शर्ट्स एकाच कलरचे असले तरी इथे आता क्रिकेटच्या या खेळानं रंग बदलला. सरपंच चषक 2025 चे माध्यम आणि या माध्यमामध्ये आता खेळ चालू आहे तो झुवेली संघाच्या विरोधात भातान संघाच्या माध्यमातून. 17 या धावसंख्येवरती 5 गडी बाद केले गेले.
1.5 चेंडूचा खेळ झालाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्यांना टिपलाय झेल आणि एक फलंदाज येईल मैदानाच्या बाहेर. झटका क्रमांक 6. 17 या आकड्यावरती आता खतरा. ठोक डीजे. खूप पिंजऱ्यात आलाय नक्कीच. मी तर म्हणेल भले भले मोठे फलंदाज गार केले गेले या मॅच मध्ये टीम जुवेली संघाचे. नेक्स्ट बॅटर आलाय सचिन. 8व्या क्रमांकाचा फलंदाज आता खेळपट्टीवरती गेला आणि नेक्स्ट बॉलर सचिन. 6 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज. 3 मोठे फटके सजवावे लागतील या ओव्हरमध्ये. ही मॅच जुवेली संघाला जर जिंकायची असेल तर इथून आता आक्रमण आक्रमण आणि आक्रमणाचीच भाषा बोलावी लागणार. संकट मोठं आहे पण या संकटाला सांगावं लागेल मी अजून थकलो नाही, मी अजून जिंकलो नाही, मला ही मॅच जिंकायचंय, मला आता करून दाखवायचं आणि ती संधी मला दिली गेली आहे. 8व्या क्रमांकाचा फलंदाज जो नॉन स्ट्राइक वरती आहे तो रोहितला मात्र सांगतोय पण चेंडू पुन्हा हवेमध्ये. झेल पकडण्याची संधी. काय टिपलाय सुरेख झेल आणि या चेंडूवरती संपलाय आता फलंदाज रोहितचा खेळ. लागेल मेळ. मॅच अजूनही ऑन आहे. 5 चेंडू मध्ये 20 धावा या मैदानावरती होऊ शकतात. करण मारू शकतो तर आता चेतन देखील सिद्ध करावं लागेल का मी देखील करू शकतो. चेतननं जोरदार बॅटनं मारण्याचा प्रयत्न जरूर केला पण इथे मिळते एक सिंगल. 1 या धावसंख्येनं वाढ. आता 4 चेंडू उरलेत आणि विजयासाठी 19 धावांची गरज. 4 चेंडू 19 धावा. स्ट्राइक रेट वरती आलाय फलंदाज सचिन. सर सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणार का. हा चेंडू बॅट वरती घेणं गरजेचं होतं की नाही असा प्रश्न फक्त फलंदाजालाच पडलाय. वाईट चेंडूचा पंचांचा इशारा. 1 या धावसंख्येनं वाढ. खेम्यामध्ये आता टेन्शन आलंय. टेन्शन बरे वातावरण सुस्थितीमध्ये येईल का. 4 मध्ये 18 धावांची गरज. पुन्हा बॅटची कडा. क्षेत्ररक्षक थोडासा चुकलाय. मागच्या दिशेनं सिंगलचं रूपांतर आता डबल मध्ये करण्याचा प्रयत्न आणि या 2 धावांनी स्कोर कार्ड वरती झाली वाढ. 21 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. 37 धावांचं टार्गेट होतं. आता येणारे 3 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज. 3 चेंडू 16 धावा. 4ही कर्णधारांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतवा. केळवली, कलोते, कैरे आणि मुळगाव. जबरदस्त हा चेंडू. पुन्हा एकदा पातान संघाच्या या गोलंदाजांना आपल्या टीमला सिद्ध केलं. 2 चेंडू आता 16 धावांची गरज. संदेशनं चांगला संदेश दिलाय. फलंदाजीमध्ये धार दाखवू शकला नाही पण शेवटच्या चेंडूवरती जो षटकार मारला होता फलंदाज
सागरनं त्यानं मात्र आधार दिलाय. दांडी गोल झाली या चेंडूवरती. म्हणजे आता एक चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. रिप्लेच्या माध्यमातून क्वालिटी क्लिअरिटीच्या माध्यमातून आपण बघतोय केटी लाईव्हची टीम चांगली कामगिरी करते आणि त्यांनी मात्र आता स्वतःला सिद्ध करताना हा रिप्ले दाखवलाय. ज्या रिप्लेमध्ये आपण बघतोय क्लिअरिटीच्या साहाय्यानं कसा क्लीन बोल्ड झालाय फलंदाज हे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेला सुजल. दहाव्या क्रमांकाचा फलंदाज आता मैदानामध्ये दाखल झालाय. सुजलनं आडव्या बॅटनं या चेंडूला खेळलंय. इथून चेंडू ट्रॅव्हल झालाय फाईन लेग आणि मिड विकेटच्या जवळनं आरपार. धावा मिळाला 4 आणि या 4 धावांच्या मदतीनं टोटल आकडा झालाय 25. म्हणजे जवळ जवळ 12 या धावांनी पिछाडीवरती राहावं लागलं. भातान संघाचा कर्णधार देखील या व्यासपीठावरती येईल अशी आपण अपेक्षा करूया. संधी देऊया डीजेला. लकी ड्रॉचा कार्यक्रम होईल सुरू. तत्पूर्वी ऐकू डीजेला कैरे संघाचा कर्णधार या व्यासपीठावरती.